भारताने चारी बाजूने पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या। भारतीय सैन्याकडून पाकच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर। भारताकडून पाकवर डिजिटल स्ट्राईकही सुरू। भारताचा एअरस्पेस पाकसाठी बंद। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून लष्कर ए तोयबा प्रमुख हफीज सईदच्या सुरक्षेत जवळपास 4 पट वाढ। गुप्त कारवाई होण्याच्या भीतीने वाढ। तर ISI प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांची पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती। फडणवीस सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर। महिला आणि बाल विकास विभाग प्रथम क्रमांकावर, सार्वजनिक बांधकाम दुसऱ्या तर कृषी विभाग तिसऱ्या क्रमांकावर। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमात 48 पैकी 3 विभाग नापास। सामान्य प्रशासन, अन्न आणि नागरी पुरवठा, नगर विकास या विभागांची ढिसाळ कामगिरी। तिन्ही विभागांना 35% कमी गुण। पंतप्रधान मोदींच्या हस्ते वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन। वेव्ज परिषदेमुळे युवक क्रिएटिव्ह वर्ल्डला जोडला जाईल। आगामी काळात वेव्ज पुरस्कार सुरू करणार, मोदींकडून घोषणा। पुण्यात इमारतीच्या उद्घाटनावेळी नाराजी नाट्य। अजितदादांनी भाजप खासदार पोहोचण्याआधीच उद्घाटन उरकलं। मेधा कुलकर्णींनी नाराजी व्यक्त करताच पुन्हा केलं उद्घाटन। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडली। अतिसार आणि ताप आल्यामुळे बीड दौऱ्यात भोवळ। संभाजीनगर इथल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। कौटुंबिक वादातून मोठ्या भावाची हत्या करतानाचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित। भर रस्त्यात लोखंडी रॉडनं मारहाण केल्याचं समोर। संभाजीनगरमध्ये लाडक्या बहिणींची तीव्र उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी पायपीट। ड्रमभर पाणी 60 ते 70 रुपयात विकत घेण्याची नागरिकांवर वेळ। बुलढाण्यातल्या भेंडवळमधल्या घटमांडणीचं भाकीत जाहीर। पावसामध्ये अनिश्चितता असेल, पिकाची परिस्थिती मोघम राहील, युद्धजन्य परिस्थिती होईल, मात्र युद्ध होणार नाही, भेंडवळचं भाकीत।